जय भीम जय शिवराय. आज आपण या ठिकाणी डॉक्टर केतन शेलार यांच्या क्लिनिकमध्ये हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे. आज जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिवस आहे. या निमित्ताने आपण त्यांची आज या ठिकाणी मुलाखत घेत आहोत आणि हा काय रोग आहे, हा दिवस का साजरा केला जातो हे आपण त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहोत. Everyone, please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. तो काय सांगाल आजच्या या दिनानिमित्त हाच दिवस का असतो, 20 ऑक्टोबर का असतो आणि या दिवसाचं काय महत्त्व आहे? नमस्कार, मी डॉक्टर केतन शेलार. आज जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिन असा आहे. युजली हे ऑक्टोबर महिन्यामधला हा जो दुसरा जो आठवडा असतो हा युजली अस्थिरोगांच्या विविध त्रासांबद्दल एक दिवस हा दिला गेलेला असतो. जसं 12 ऑक्टोबरपासून हे युजली चालू होतं. 12 ऑक्टोबर, 13 ऑक्टोबर. 12 ऑक्टोबर हा आर्थरायटिस डे, 13 ऑक्टोबर हा स्पाईन डे किंवा त्याच्याच बरोबर पुढे असे वेगवेगळे अस्थिरोगांचे जे काही विविध पैलू आहेत ते प्रत्येक रोगाबद्दल एक दिवस हा मनवला जातो. त्यातला 20 तारीख ही ऑस्टिओपोरोसिस या अस्थिरोगांमधल्या एका विशिष्ट विशिष्ट परिस्थितीबद्दलचा माहिती देणारं किंवा विशिष्ट पद्धतीबद्दल जो काही ऑस्टिओपोरोसिस नावाचा जो त्रास आहे किंवा आजार आहे त्याच्याबद्दल हा दिन साजरा केला जातो. यामध्ये आज हा जो ऑस्टिओपोरोसिसचा दिवस आहे आम्ही डॉक्टर शेलार्स ऑर्थोपेडिक क्लिनिक येरोडा इथे साधारण 2012 सालापासून आम्ही मनवतो आहे. प्रत्येक वर्षी आम्ही ह्यावेळेस मोफत हाडांची घनता तपासणी शिबिर घेत असतो. ऑस्टिओपोरोसिस म्हणजेच मूलतः हाडांची घनता ही कमी होणे. हाडांची घनता कमी झाली की ऑटोमॅटिकली आपले तुमचे बोन्स जे असतात, हाडं जी असतात ती मऊ होतात, ठिसूळ होतात आणि कालांतरानं त्याचं जॉईंट पेन्स किंवा सांगाड्याचं दुखणं आणि नंतर फ्रॅक्चर या सगळ्या गोष्टींमध्ये सिव्हिअरिटीमध्ये रूपांतरित होत असतं. आजच्या ह्या शिबिर घेण्याचं तात्पर्य हेच आहे की बोन मिनरल डेन्सिटी नावाची ही जी गोष्ट आहे ती युजली सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी. उदाहरणतः बोन मिनरल डेन्सिटी नावाची गोष्ट ही असते हे ह्या लोकांना, सामान्य नागरिकांना माहीत व्हावं ह्या मागचा हेतू आहे. दुसरी गोष्ट अशी की प्रत्येकाला माहिती आहे शुगर्स एखाद्याला असेल किंवा एखाद्याला हिमोग्लोबिन कमी असेल किंवा एखाद्याला रक्तदाब असेल तर ह्या तिन्ही गोष्टी तपासण्यासाठी जे काही उपकरणं लागतात ते आपल्याला इझिली किंवा सहजरित्या अवेलेबल होऊन जातात. पण बोन मिनरल डेन्सिटी तपासण्यासाठी जे काही उपकरण लागतं हे उपकरण एकतर फार खर्चिक आहे, त्याला खूप मोठी यंत्रणा लागते आणि त्यामागे खूप मोठ्या लोकांचा सहभाग लागतो जेणेकरून ह्या व्यक्तीचं किंवा त्या पेशंटची बोन मिनरल डेन्सिटी आपण तपासू शकतो. युजली बोन मिनरल डेन्सिटी ही अशी गोष्ट आहे ती कालांतरानं हळूहळू कमी होत असते. म्हणजे आपलं हिमोग्लोबिन म्हणा किंवा आपलं शुगर्स म्हणा असं असतं की काल वाढली आणि आज कमी झाली, किंवा आपलं रक्तदाब म्हणा 10 मिनटापूर्वी एवढा होता आणि 10 मिनटापूर्वी तो कमी झाला किंवा नंतर झाला. इतक्या कमी वेळामध्ये ही बोन मिनरल डेन्सिटी आहे, घनता आहे ती बदलत नाही. ही बोन मिनरल डेन्सिटी वयोमानानुसार बदलत असते, वर्षानुवर्ष बदलत असते. त्यामुळे ह्या बोन मिनरल डेन्सिटी किंवा हाडांच्या घनतेवर जर आपल्याला व्यवस्थितरित्या लक्ष ठेवायचं असेल एखाद्या पेशंटबद्दल तर ह्या पेशंटचं वारंवार पर्टिक्युलर एका विशिष्ट कालांतरानं ह्याची तपासणी आपल्याला करणं गरजेचं असतं. आणि हे जे मी म्हणालो की ऑस्टिओपोरोसिस घनता तपासण्याला जे काही मशीन लागतं ते जसं खर्चिक असतं त्याचा खूप मोठा त्याला मागे यंत्रणा असते. तर ती सामान्य नागरिकांना अगदी सोप्या पद्धतीनं उपलब्ध व्हावी, त्यांना व्यवस्थितरित्या ह्या बोन मिनरल डेन्सिटी चेकअपची सवय लागावी म्हणून 2012-13 सालापासून आम्ही दरवर्षी किमान 2 तरी असे शिबिर आम्ही इथं घेत असतो. त्यापैकी पहिलं शिबिर असतं हे जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिनानिमित्त जे 20 ऑक्टोबरचं असतं आणि दुसरं शिबिर आम्ही आमच्या क्लिनिकच्या वर्धापन दिनानिमित्त जे साधारण 3 किंवा 4 जूनच्या दरम्यान आम्ही साजरं करत असतो. सर, पूर्ण आपल्या भारतामध्ये किंवा जगामध्ये अशा प्रकारचे किती टक्के पेशंट आढळून येतात आणि हा रोग होऊ नये यासाठी तुम्ही लोकांना काय सजेशन कराल? तसं पाहायला गेलं तर हे ऑस्टिओपोरोसिस नावाची जी काही गोष्ट म्हणा, रोग म्हणा किंवा आजार म्हणा हा बहुतेकरित्या सगळ्यांमध्येच असतो. काही लोकांमध्ये कमी प्रमाणात असतो, काही लोकांमध्ये तो जास्त प्रमाणात असतो. पहिली गोष्ट, नैसर्गिकरित्या ज्या वेळेस हे ऑस्टिओपोरोसिस घडतं हे युजली 40 किंवा 45च्या वयाच्या पुढे हे घडायला चालू होतं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्या लोकांना किडनीचा आजार आहे
किंवा ज्या लोकांना कॅन्सरचा आजार आहे, किंवा ज्या लोकांमध्ये हिमोग्लोबिन कमी आहे, किंवा ज्या लोकांमध्ये खूप सारे इन्फेक्शन्स आहेत, किंवा ज्या रुग्णांमध्ये अनुवांशिकरित्या म्हणजे ज्यांचे आई वडील म्हणा किंवा घरामधले असे खूप जण असे आहेत की ज्यांना हाडांचा त्रास हा खूप आहे, किंवा संधिवाताचे विविध प्रकार, अशा इतर सगळ्या रोगांचा एकत्रित परिणाम जो काही आपल्या हाडांवर घडतो तो म्हणजे हाडांची घनता कमी होणे. त्याला आपण शास्त्रीय शब्दांमध्ये ऑस्टिओपोरोसिस असं आपण म्हणतो. आपल्या भारतामध्ये ही गोष्ट तसं पाहायला गेलं तर खूप कॉमन आहे किंवा खूप लोकांमध्ये दिसून येते. पण जसं तुम्ही टक्केवारीबद्दल विचारलं तर टक्केवारीपर्यंत पोहोचण्यासाठी आधी त्याचं मोजमापन होणं गरजेचं असतं, आणि मोजमापन करण्यासाठी जी काही यंत्रणा असते ती इतकी सहज उपलब्ध नसते. म्हणून ह्याची एक्झॅक्ट किंवा ॲक्युरेट टक्केवारी ही साधारणतः इतकी सहजासहजी सांगता येत नाही. पण जर तुम्ही जनरली विचारलं तर किमान 70 ते 80% हे वृद्ध पॉप्युलेशन किंवा वृद्ध जे काही रुग्ण असतात त्यांच्यामध्ये 60 ते 70% लोकांमध्ये हे ऑस्टिओपोरोसिस नावाची गोष्ट आपल्याला दिसून येते. तुम्ही काय सांगाल की या रोगाची जर काळजी घ्यायची असेल तर लोकांनी काय केलं पाहिजे, कशा प्रमाणे आधीच त्याची काळजी घेतली पाहिजे, काय सांगाल त्याबद्दल? इट इज ऑलवेज सेड दॅट प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर मी सगळ्यात पहिल्यांदा हेच म्हणेन की आमचा हे शिबिर आयोजित करण्यामागचा उद्देश हा प्रिव्हेन्शन जास्त असून ट्रीटमेंट ही सेकंडरी आहे. प्रिव्हेन्शन ह्या दृष्टीने की जोपर्यंत एखाद्या रुग्णाला हे गोष्ट काय आहे हे समजत नाही तोपर्यंत तो रुग्ण स्वतःहून ही गोष्ट थांबवण्याची काळजी कधी करू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट, ही गोष्ट ऑस्टिओपोरोसिस नावाची गोष्ट अशी आहे की त्या व्यक्तीला स्वतःच्या आरोग्याची निगा घेऊनच त्याला ती कंट्रोल करावी लागते. आणि ह्याला ऑस्टिओपोरोसिस नामक गोष्टीमध्ये जे इतर काही आजार आपल्याला होतात, जसं किडनीचा आहे, जसं कॅन्सरचा आहे किंवा इन्फेक्शन आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं कंट्रोल करता त्यांना आपल्या हाडांची निगासुद्धा घ्यावी लागते. सामान्य भाषेत अगदी सोप्या पद्धतीत बघायचं झालं तर प्रत्येकानं आपलं आरोग्य चांगलं ठेवावं, व्यसनं टाळावी. तिसरी गोष्ट, जर आपल्याला एखादा क्रोनिक आजार किंवा जुनाट एखादा आजार असेल तर तो आजाराच्या ट्रीटमेंटबरोबरच आपल्या हाडांच्या घनतेची तपासणीसुद्धा करून घ्यावी. कारण की जी जुनाट आजार असतात, जेणेकरून जसे की किडनीचा आजार असेल, कॅन्सरचा असेल, ह्याचं सगळं रूपांतर किंवा ह्याचे सगळे पडसाद आपल्या स्केलेटनवर किंवा आपल्या सांगाड्यावर हे पडतात आणि ते आपल्याला ऑस्टिओपोरोसिस नावाच्या रूपाने दिसतात. सामान्य भाषेत जर आपल्याला सामान्य आणि सोप्या शब्दात जर सांगायचं झालं तर हाडांची निगा घेण्यासाठी त्यांचं व्यवस्थितरित्या विटॅमिन डी, त्याच्यामध्ये उच्च प्रतीचं कॅल्शियम असलेले औषधं, जर नैसर्गिक पद्धतीने तुम्हाला कॅल्शियम आणि विटॅमिन डी जर मिळवायचं असेल तर सकाळचं कोवळ्या उन्हातलं सूर्यप्रकाश, कारण की त्याच्यामध्ये अल्ट्राव्हायोलेट रेचं प्रमाण कमी असतं, जे तुमच्या त्वचेवर पडून तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन डी हे नैसर्गिकरित्या तयार होऊ शकतात. आणि इतर सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात महत्त्वाचं येतं तुम्ही व्यायाम चांगले करा, स्वतःचे मसल्स आणि स्नायू इतके ताकदवर बनवा की तुमच्या शरीराचं प्रत्येक वजन किंवा प्रत्येक भार ते व्यवस्थितरित्या सहन करू शकतील. आणि जर जे काही जसं मी आधी म्हणालो की रेग्युलर तपासणी ह्या गोष्टींमध्ये तुम्ही सतत करत राहा. आणि नक्कीच जर असे कुठं शिबिर तुमच्या भागात जर कुठे आयोजित होत असतील तर तिथेही जा, अन्यथा तुम्ही आमच्या क्लिनिकमध्ये नक्कीच कधीही येऊ शकता. धन्यवाद. डॉक्टर, मी बघितलं आज पुणे शहरामध्ये अशा प्रकारचं कुठेही शिबिर दिसून आलं नाही. एकमेव शिबिर आपल्या या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे. तर याचं काय कारण की या पूर्ण शहरामध्ये एकमेव शिबिर आहे आणि या शिबिराचा किती रुग्णांनी लाभ घेतला आणि त्यांना कशा प्रकारे लाभ झाला? जसं मी आधी म्हणालो की 2012पासून आम्ही असे शिबिर आमच्या क्लिनिकमध्ये ऑर्गनाईज करतो. सुरुवातीपासूनच आधी इतर ज्यावेळेस मी हा मुद्दा आमच्या मित्रमंडळींमध्ये डिस्कस केला होता त्यावेळेस त्यांचं म्हणणं असं होतं की कोण हे सगळं काम करणार, कोण हे लोकांना सांगणार, आणि आपण जरी सांगितलं तरी लोक आपल्याकडे किंवा पेशंट्स इतके जागरूक होऊन आपल्याकडे येतील का. त्यावेळेस मला त्यांना उत्तर हेच होतं की कुठून तरी एका बाजूने एखाद्याने तरी सुरुवात ही करायला हवी. जसं आम्ही ॲज अ मेडिकल प्रोफेशनल जोपर्यंत आम्ही आमच्या बाजूनी सतत प्रयत्न करू शकत नाही किंवा करत नाही तोपर्यंत समोरून रुग्ण त्या प्रयत्नांना तितकं उत्तरं देऊ शकत नाही. म्हणून जसं मी म्हणालो की असे शिबिर घेणं
ह्याच्या मागे जी काही यंत्रणा असते, हे शिबिरं ऑर्गनाईज करण्यामागे जे काही आपल्याला मॅनपॉवर लागते किंवा जी काही अरेंजमेंट करावी लागते ही जरा जास्त असते आणि प्रत्येक गोष्टीकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागतं. म्हणून कदाचित इतर मित्रमंडळी आमचे थोडेसे याबाबत नाखुश असतात. पण गोष्ट अशी आहे की जोपर्यंत तुम्ही अवेअरनेस करू शकत नाही तोपर्यंत तुमच्याकडे ट्रीटमेंटला पेशंटही येऊ शकणार नाही. जर तुम्हाला कमर्शियलायझेशन पॉईंट ऑफ व्ह्यूनी याच्याकडे बघायचं असेल तर मग तुम्हाला ट्रीटमेंट देण्यासाठी चांगले पेशंटचं एज्युकेशन करणं, पेशंटबरोबर चांगला संवाद साधणं आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून ऑस्टिओपोरोसिसबद्दल भविष्यात होणारे त्यांचे अपाय आणि त्यावर उपाय हे सांगणं त्यांना गरजेचं आहे. आजच्या या शिबिरात किती लोकांना म्हणजे सहभाग होतोय आणि किती लोकांना लाभ होतोय? आत्तापर्यंत तरी तुम्ही जर पाहिलं बाहेर, आत्ता आम्ही साधारण 200 ते 250चा आकडा पार केलेला आहे आणि अजूनही मला बाहेर दिसतं आहे की किमान 40-50 तरी अजून रुग्ण बाहेर वाट बघतायत. सो माझ्या मते 350-400चा आकडा आम्ही नक्कीच आज पार पाडू. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तुमच्या हाताने खूप सारे पेशंट बरे होत अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद आपण वेळ दिल्याबद्दल. थँक्यू. धन्यवाद.